राजकीय अस्तित्वाचं मोठं संकट, विकास निधीच्या अभावामुळे निर्णय, बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया। आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी तरी सक्रिय राहायला हवं होतं, ओमराजे निंबाळकरांचा वाद। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात। ठाकरेंचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकरांकडून महायुतीचं कौतुक। खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातच, जगदीश हरताडेंच्या फेसबुक पोस्टवर निंबाळकरांचा फोटो समोर, तर कोर्ट घरामध्ये भरतं का, आम्हाला काय शिकवता, राऊत ओमराजेंवर संतापले। खासदार ओमराजे निंबाळकरांची सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग, फॉलोअर्सच्या संख्येतही मोठी घट सुरूच, बंडखोरीनंतर समर्थकांचा संताप, 2 दिवसांमध्ये 15,000 फॉलोअर्स घटले। आज सेनेचा 60वा वर्धापन दिन, शिंदेंचा नेस्कोमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार। ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत, खासदारांच्या फुटीवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघातील बड्या नेत्यांना मातोश्रीवर बोलावणं, जिल्हा प्रमुख, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या बैठक होणार। बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे प्रयत्न। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांचा भाषण करतानाचा फोटो पोस्ट, किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीमध्ये बसला तेजाची लेणी, कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळींचं कॅप्शन लिहित पोस्ट। अर्धा तास ईडी सीबीआय बाजूला ठेवा, भाजपचे 7 तुकडे होतील, सर्वात आधी गिरीश महाजन फुटतील, संजय राऊतांचा निशाणा, तर खासदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढा, राऊतांनी बंडखोरांनाही सुनावलं। आगे आगे देखो होता है क्या, काही दिवसात पुन्हा स्फोट होईल, आमदार संतोष बांगर यांचा दावा, 6 खासदारांच्या नंतर आता 14 आमदारही फुटण्याचे संकेत। ओमराजे बंडू जाधव ही आमची माणसं होती, आमच्या काळजावर घाव झालाय, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, पक्षातील बंडखोरीवर बोलताना सुषमा अंधारेंना अश्रू अनावर। बंडखोर खासदाराच्या मुलीकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्याचा टीजर शेअर, संजय दिना पाटलांच्या कन्या नगरसेविका राजूल पाटलांकडून वर्धापन दिनाचा टीजर जारी। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांची वर्धापन दिनी फेसबुक पोस्ट चर्चेत, संजय जाधव, नागेश आष्टीकरांच्या पोस्टवरून ठाकरेंचं मशाल चिन्हही गायब, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाय पोस्टमध्ये कोणाचाही फोटो नाही। खासदार राजाभाऊ वाजेंचं नाशिकमध्ये समर्थकांकडून जंगी स्वागत, 6 खासदार पक्ष सोडून गेले, मात्र वाजे ठाकरेंसोबत असल्यानं कार्यकर्त्यांकडून कौतुक, ढोल ताशाच्या गजरात घोषणाबाजी। सोलापुरात फुटीर खासदारांच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, शहरातील गणपती घाटावर फुटीर खासदारांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी करत निषेध व्यक्त। ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार फुटणार असल्याच्या चर्चा, पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवारांच्या संपर्कात, अमित शहांसोबतच्या भेटीमध्ये सुनेत्रा पवारांची खासदारांसोबत चर्चा, सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार 12 डिसेंबरपर्यंत आमच्यासोबत येऊ शकतात, दादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा, काँग्रेस खासदारही पक्षप्रवेशासाठी इच्छुक असल्याचा खुलासा। आम्हाला येड्यात काढू नका, निर्णय लवकर मार्गी लावा, 29 ऑगस्टच्या आत 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या, अन्यथा पुन्हा उपोषणाला बसणार, जरांगींचा अल्टिमेटम। सोमवारपर्यंत शाळा कॉलेजला GR पोहोचतील, GR डावलून फी उकळणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, मराठा आरक्षण उपसमिती बैठकीमध्ये फी बाबत चर्चा करू, प्रसाद लाड यांचं आश्वासन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार, उद्या पोलीस परेड मैदानात शहांची जाहीर सभा। बेस्टचे कर्मचारी बेमुदत संपावर, विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप, सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल, बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियनचा मात्र संपाला विरोध। राज्यात 24-25 जूनपासून मान्सून सक्रिय होणार, भारतीय हवामान खात्याचा अंदाज, देशभरात सरासरीच्या तुलनेमध्ये 41% पावसाची तूट, मान्सूनची रखडलेली वाटचाल 24 जूनपासून गतिमान होण्याची शक्यता। मुंबईत 25% पाणी कपातीचे संकेत, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयात 9.67% साठा शिल्लक, 10 दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 20 ते 25% पाणी कपातीची शक्यता। जळगावच्या सराफा बाजारामध्ये चांदीच्या दरामध्ये 15,000ची मोठी घसरण, सोनंही 4,600 रुपयांनी स्वस्त,
सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा 1,48,948 रुपयांवर तर चांदीचा भाव 2,38,960 रुपये.